नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मागील 2 दिवसांमध्ये PM किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता 2000 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा नमो शेतकरी सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याची सर्व लाभार्थ्यांना उत्कंठा लागलेली आहे. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती देणार आहोत. त्यामुळे जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेतकरी बांधवांसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे. साधारणतः लक्षात घ्या की 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत जे पावसाळी अधिवेशन आहे, मंत्रिमंडळाचे जे अधिवेशन आहे ते सुरू होणार आहे आणि याच्यामध्येच लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण का ज्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र शासनामार्फत PM किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित केला जातो, त्याच्या काही दिवसानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता महाराष्ट्र राज्य शासनामार्फत हप्ते वितरणाची तयारी केली जाते आणि हप्ता शेतकरी बांधवांना दिला जातो. त्यामुळे साधारणतः 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत जे पावसाळी अधिवेशन चालणार आहे, तर याच्यामध्ये शेतकरी बांधवांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये हा निर्णय पास होत असेल तर जूनच्या अखेरपर्यंत सर्वात प्रथम हप्ते वितरणाचा GR येईल आणि जुलैच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो. तर ही शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. शासन निर्णय आल्यानंतर देखील आपण या संदर्भात प्रॉपर व्हिडिओ देणार आहोत. तर अशा प्रकारे ज्या शेतकरी बांधवांना लक्षात घ्या की PM किसान सन्मान निधीचा हप्ता आलेला आहे, अशा सर्वच शेतकरी बांधवांना हा जो लाभ आहे तो ज्यावेळी शासन निर्णय होईल, शासनाचा निर्णय होईल त्यानंतर वितरित होणार आहे. अजून तरी कुठल्याही प्रकारच्या तारखा जाहीर झाल्या नाही आहेत. सोशल मीडियावरती नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या हप्ते वितरणासंदर्भात बातम्या येतच आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना प्रतीक्षा करायची आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्ट राहा.